फर्स्ट इयर बी फार्मसी हा 4 वर्षाचा कोर्स आहे. त्याला सीईटी किंवा नीट आणि 12वी सायन्स मध्ये तो विद्यार्थी पास असणं आवश्यक असतं. सीईटी हे ज्या वर्षी तुम्ही ऍडमिशन घेणार आहे त्या वर्षाची सीईटी व्हॅलिड वैध असणारीच त्या ठिकाणी ऍडमिशन प्रोसेससाठी पात्रता क्रायटेरियामध्येच म्हणजेच इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ते बसत असतं. तर त्याची ऍडमिशन प्रोसेस महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू आहे. आणि जे विद्यार्थी फॉर्म भरायचे अजून पण राहिलेले असतील त्यासाठी शासनाकडून पुन्हा डेट ही वाढवण्यात आलेली आहे. हे स्टेट कॉमन एंट्रान्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई म्हणजेच हे जे ऑफिस आहे जे महाराष्ट्रामधल्या सर्व फार्मसी कॉलेजेस बी फार्मसी कॉलेजेसचे ऍडमिशन प्रोसेस कंडक्ट करणारे जे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र अंडर सीईटी सेलच्या अंडर येत आहेत अशा सर्व कॉलेजेसचे ऍडमिशन प्रोसेस हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र थ्रू चालत असते आणि त्यासाठी ऑफिशियल नोटीस त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. 6 सप्टेंबरचं हे पत्र आहे. 6 सप्टेंबरला ह्या पत्रामध्ये अशा पद्धतीनं मेन्शन केलेलं आहे, नमूद केलेलं आहे. आपण बघू शकता, तुमच्या समोर मी स्क्रीन ओपन केलेली आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचा असे विद्यार्थी दिनांक 13 सप्टेंबर 2024 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तो विद्यार्थी फॉर्म भरू शकतो. जे अजूनही कुणी विद्यार्थी फॉर्म भरायचा राहिला असेल त्याला बी फार्मसीला ऍडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांनी दिनांक 13 सप्टेंबर फॉर्म भरून घेणं आवश्यक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 14 सप्टेंबरपर्यंत चालू शकतात. त्यानंतर अत्यंत महत्वाचं काय आहे तर मेरिट लिस्ट. मेरिट लिस्ट म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्याच्या 2 मेरिट लिस्ट लागतात. त्यातली पहिली मेरिट लिस्ट जी आहे ती 18 तारखेला लागणार आहे आणि दुसरी मेरिट लिस्ट जी आहे ती 23 तारखेला लागणार आहे. पण त्या दरम्यान जर काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग राहिले असतील म्हणजे फॉर्म भरलाय पण कास्ट व्हॅलिडिटी ओरिजिनल आलेलीच नव्हती, नॉन क्रिमिनल जे होतं ते नॉन क्रिमिनल चुकीचं अपलोड केलं होतं किंवा नॉन क्रिमिनलची पावती अपलोड केली होती किंवा नॉन क्रिमिनलच नव्हतं आणि आता ते आलेलं आहे, तर तोही विद्यार्थी दिनांक 21 सप्टेंबर पर्यंत आणून देऊ शकतो. एसएबीसी कॅटेगरी मधला विद्यार्थी आहे, त्याने कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलंय, नॉन क्रिमिनल नाहीये, त्याच्याकडे व्हॅलिडिटी नाहीये, त्यामुळे त्याने टोकन अपलोड केलं होतं, त्याच्याकडे जर ओरिजिनल आला असेल तरी तोही आणून देऊ शकतो. म्हणजे माझे सगळे विद्यार्थी ज्यांचे डॉक्युमेंट्स पेंडिंग राहिलेले असतील त्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. तुमचे डॉक्युमेंट्स पेंडिंग राहिले असतील काळजीपूर्वक ऐका. तर ते 21/9/2024 पर्यंत तुम्ही ज्या कॉलेजवरती फॉर्म भरलेला तिथे जाऊन करू शकता किंवा त्या कॉलेजला कॉन्टॅक्ट करून त्यांना विचारून पुढची प्रोसेस करू शकता. सो पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मला ऍडमिशन घ्यायचंय फर्स्ट इयर बी फार्मसाठी 13 तारखेपर्यंत ऍडमिशनची डेट वाढवण्यात आलेली आहे आणि डॉक्युमेंट्स राहिले असतील तर ते 21/9 पर्यंत देऊ शकता आणि अंतिम गुणवत्ता यादी जी आहे ती 23 तारखेला लागते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काळजीपूर्वक ऐका. विद्यार्थी हा व्हिडिओ बघत नाहीत आणि पुन्हा तारीख निघून गेल्यावरती विद्यार्थी जागे होतात आणि त्यामुळं त्यांचं ऍडमिशन प्रोसेस मधले शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. कागदपत्रांना खूप महत्व आहे. स्पेशली जो विद्यार्थी कास्टचं बेनिफिट घेणार आहे त्या विद्यार्थ्यांनी कागदपत्राची पूर्तता करणं, कागदपत्र जमा करणं अत्यंत महत्वाचं असतं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. काय डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.